नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जुंपली खासदार हेमंत गोडसे यांनी आपणच नाशिकचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आणि या दाव्याला भाजप नेत्यांनी आक्षेप घेतलाय। भाजप आमदारांनी थेट मुंबई गाठत फडणवीसांकडे गोडसेंची तक्रार केली। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपली। हेमंत गोडसेंच्या दावेदारीला भाजपचा आक्षेप। नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईला धाव। आम्हाला निश्चित खात्री आहे का ही जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सोडवण्यात येईल। खासदार हेमंत गोडसेंनी केलेल्या दाव्यावरून आता महायुती जुंपली आहे। नाशिकमधून पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचा दावा हेमंत गोडसेंनी केला होता। हेमंत गोडसेंनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या घरासमोर मोठं शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत आश्वासित केल्याचा दावा हेमंत गोडसेंनी केला। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का जी काही शिवसैनिकाची भावना आहे ती त्यांची देखील आहे। आपण ही जागा पारंपरिक लढवतोय आणि आपल्या ज्या भावना आहे हे आम्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची सगळ्यांची चर्चा करून ही नाशिकची जागा धनुष्यबाणासाठी सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करीत। हेमंत गोडसेंनी केलेल्या दाव्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय। भाजप आमदार देवयानी फरांदेंसह भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सागर बंगला गाठत गोडसेंची तक्रार केली। भाजप आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे हे सागर बंगल्यावर होते। भाजप नेते दिनकर पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। सामान्य कार्यकर्त्याची भावना अशी की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, म्हणून ही नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे। आम्ही या ठिकाणी देवेंद्रजी यांच्याकडे आम्ही ही मागणी अनेक दिवसापासून मागणी करतो आहोत, पण अंतिम टप्पा असल्यामुळे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत। ज्या वेळी हेमंत गोडसे उमेदवारीबाबत बोलतात त्यावेळी भाजप त्यावर आक्षेप घेतं। एका विद्यमान खासदाराला त्याची उमेदवारी जाहीर करण्यावरूनही मित्र पक्षाची टीका सहन करावी लागत असल्यानं नाशिकमधील शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता वाढली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।